9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर 1 सेट्स. तर त्याच्यातला प्रॉब्लेम सेट आपण या व्हिडिओपासून सुरू करतो. त्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. तर 4 ऑप्शन दिलेले असणार आहेत, ए बी सी डी. त्यातला करेक्ट ऑप्शन आपण चूज करायचा. तर फर्स्ट वन, इफ m इज इक्वल टू 135 अँड n इज इक्वल टू 246, व्हॉट इज m इंटरसेक्शन n? हे साईन काय आहे? इंटरसेक्शन. सो इंटरसेक्शन म्हणजे काय, तर ह्या दोन्हीमध्ये कॉमन जे इलेमेंट आहेत ते घ्यायचे. यम मध्ये कोण आहे? 135. तर समजा आपण यम इंटरसेक्शन n घेतला, तर दोन्हीमध्ये कॉमन इथे 135 आहे, इथं 246 आहे. सो दोघांमध्ये कुणीही कॉमन नाही आहे, म्हणजे इकडं 2 इकडे 2 असंच नाही आहे, इकडे 3 इकडे 3. तर दोघांमध्ये कुणीही कॉमन नाही आहे. कॉमन नाही आहे याचा अर्थ तो सेट काय झाला? एम्प्टी सेट. आणि एम्प्टी सेट आपण एकतर असा दाखवतो, हा ऑप्शन असेल तर हा, नाहीतर एम्प्टी सेट दाखवण्याचा आणखीन एक काय सिम्बॉल? फाय. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, फाय. हा करेक्ट आहे. तर असा आन्सर लिहूया आपण, सी, ऑप्शन सी, फाय. नाउ नेक्स्ट वन, P is a set of all x such that x is an odd natural number between 1 to x is greater than 1 and less than or equal to 5. So odd natural number कुठले कुठले? 1, 3, 5, 7, 9 हे सगळे ऑड नॅचरल नंबर आहेत. आता ह्यातले कसले नॅचरल नंबर घ्यायचे आहेत आपण आन्सर मध्ये? तर याच्यामध्ये जो आपण घेणार आहे ग्रेटर दॅन 1, म्हणजे 1 पेक्षा ग्रेटर पाहिजे. तो 1 पेक्षा ग्रेटर कोण येणार? 3. अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 5, म्हणजे फार फार तर 5 चालेल, पण त्याच्या पुढचं नको. म्हणजे कोण येणार याच्यात? 3 आणि 5. सो विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन डी. कारण लेस दॅन ऑर इक्वल टू 5 म्हणजे फार फार तर 5 पाहिजे. 3 अँड 5, 1 पेक्षा ग्रेटर. सो 1 घ्यायचा नाही त्याच्यात. ऑप्शन डी, 3 अँड 5, दॅट इज करेक्ट. नाउ नेक्स्ट वन, p इज इक्वल टू 1, 2 अँड सो ऑन अप टू 10. आता हे 3 लिहिलेलं आहे मी, ऍक्च्युली टेक्स्टबुक मध्ये 1, 2 अप टू 10 आहे. व्हॉट इज द टाइप ऑफ सेट p इज? आता बघा, इथं 1 पासून स्टार्ट होतं आणि कुठे एंड होतं? 10 ला. फ्रॉम 1 टू 10, म्हणजे एंड आहे. लास्ट नंबर कुठला? 10. किंवा आपण काउंट करू शकतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तो त्यामुळे तो काय होणार? काउंटेबल आहे. सो इट इज फायनाईट सेट. सो ऑप्शन सी, कारण त्याच्यात 3 डॉट दिले असते आणि पुढे काही नंबर नसतात, कर्ली ब्रॅकेट दिला असता, लास्ट इलेमेंट दिला नसता, तर इनफायनाईट झाला. पण सध्या लास्ट इलेमेंट त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे काय म्हणणार? ऑप्शन सी, फायनाईट सेट इज द करेक्ट. नाउ नेक्स्ट, m युनियन n इज इक्वल टू 1, 2, हे पुढचे सगळे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. त्यातलं m आहे 1, 2, 4. देन n. आता m युनियन n म्हणजे m आणि n एकत्र करायचे, कंबाईन करायचे. फक्त त्याच्यात कॉमन घ्यायचं नाही, म्हणजे कॉमन असेल तर परत घ्यायची गरज नाही. सो 1, 2, 4, तर ऍटलिस्ट 1, 2. m युनियन n मध्ये काय आहे? 3. त्यामुळे 3 पाहिजे होता. 3 एक आहे. 1, 2, 4 सोडून कोण कोण आहे? 3, 5, 6. n मध्ये ऍटलिस्ट कोण पाहिजे? 3, 5, 6. मग ह्यातला 2 किंवा 4 किंवा 1 असला तरी चालेल. पण m युनियन n म्हणजे दोन्ही एकत्र केले तर 1 to 6 यायला पाहिजे. त्यातले कुठले कुठले m मध्ये आहेत? 1, 2, 4. मग ज्याच्यामध्ये 3, 5, 6 आहे, हे तिन्ही पण कंपल्सरी आहे, तो n असणार. मग आता इथं बघा 1, 2, 3, फक्त 3 आहे, 5 आणि 6 नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. हा कॅन्सल होणार. त्याच्यानंतर हा बघूया आधी, 2, 5, 6. 2, 5, 6 मध्ये 3 नाही आहे, त्यामुळे हाही कॅन्सल होणार. 4, 5, 6 मध्ये 3 नाही आहे, त्यामुळे हाही कॅन्सल होईल. तर कुठला आहे बघा? 3 आहे, 5 आहे आणि 6 आहे. मग एक्स्ट्रा 4 झाला तरी चालेल, कारण आपण युनियन मध्ये परत तोच घेत नाही. त्यामुळे कुठला ऑप्शन करेक्ट येणार आहे? ऑप्शन बी त्याच्यामध्ये करेक्ट असणार आहे. किंवा आपण मग m युनियन n तो चेक पण करू शकतो. m मध्ये आहे 1, 2, 4 युनियन. n मध्ये आपण हा ऑप्शन घेतलाय 3, 4, 5, 6. तर युनियन म्हणजे कसा घेतो आपण? कुठलाही इलेमेंट एकदाच घ्यायचा आणि दोन्ही कंबाईन करायचे. म्हणजे 1, 2, 3, 4 कॉमन आहे, तर एकदाच लिहा 5, 6. तो झाला जे आपला आन्सर आहे. देअरफॉर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, 3, 4, 5, 6 हे त्याचा करेक्ट आन्सर. ओके, हा झाला फोर्थ वन. नेक्स्ट फिफ्थ वन. आता बघा, p इज अ सबसेट ऑफ m. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट p इंटरसेक्शन p युनियन m? कुठला आहे? त्याचे ऑप्शन घेऊया आपण. सो त्याचे ऑप्शन आहेत p, m, p युनियन m, p डॅश म्हणजे p चा कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन m.
ह्यातला करेक्ट ऑप्शन. आता हे तुम्हाला समजण्यासाठी काय करूया की समजा पी घेतला आपण 1 2 सिंपल घेऊया, एम घेतला 1 2 3. ओके, व्हेरी सिंपल. म्हणजे पी हा कुणाचा सबसेट झाला? एमचा. ओके, पी इज अ सबसेट ऑफ एम. कारण का 1 2 हे इलिमेंट कशामध्ये आहेत? एम मध्ये आहेत. त्यामुळे पी इज अ सबसेट ऑफ एम. मग आता त्यांनी काय म्हटलं बघा, काय फाइंड आउट करायचं? पी इंटरसेक्शन पी युनियन एम काय येईल? इज इक्वल टू, सो पी इंटरसेक्शन व्हॉट इज पी युनियन एम. सो पी मध्ये कोण कोण आहेत तर ते घेऊया. पी मध्ये कोण आहेत? 1 2 युनियन. एम मध्ये कोण आहेत? एम मध्ये आहेत 1 2 3. ओके, तर पी सॉरी पी इंटरसेक्शन 1 2 अँड 1 2 3 हे युनियन. युनियन म्हणजे काय? दोन्ही कंबाईन करायचे, एकत्र करायचे. तर काय येईल? 1 2 3. कारण का याच्यामध्ये 1 2 तर कॉमन आहेतच आणि इकडचा 3. कॉमन इलेमेंट एकदाच घ्यायचे आणि दोन्ही एकत्र करायचे म्हणजे 1 2 3 झाला. आता पी जो आपल्याला दिलेला आहे तो आहे 1 2. पी आपल्याला किंवा आपण घेतलेला आहे पी 1 2 आणि इंटरसेक्शन इकडचा कोण आहे? 1 2 3. आता इथे इंटरसेक्शन आहे कारण आता हे करायला घ्यायचं आहे इंटरसेक्शन. तर इंटरसेक्शनचं मिनिंग काय? दोघांमध्ये कॉमन कोण येणार? दोघांमध्ये कॉमन इकडेही 1 आहे, इकडेही 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. तर 1 2. ओके, मग हा 1 2 म्हणजेच कोण घेतला होता सुरुवातीला आपण? तर पी. सो दॅट इज पी. म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन ए, पी हे त्याचं करेक्ट आन्सर असतं. फर्स्ट वन सॉरी फिफ्थ वनचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन ए, दॅट इज पी. हे आपलं आन्सर. ओके, सो नेक्स्ट वन 6. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स? एम्प्टी सेट्स कुठले कुठले आहेत ते लिहायचे. सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. आता इथे बाकीचे जे ऑप्शन दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पण पहिलाच जो ऑप्शन आहे सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन. तर पॅरलल लाईन कशा असतात? ज्या कधीही एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत. मग इंटरसेक्टिंग पॉइंट तर यांच्यामध्ये इंटरसेक्ट होणारा कुठला पॉइंट आहे का? म्हणजे अशा कुठं पॅरलल लाईन अशा एकमेकाला इंटरसेक्ट होऊन कॉमन पॉइंट मिळेल का? तर पॅरलल लाईन्स कधीही एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत. म्हणजे त्यांच्या इंटरसेक्टिंग पॉइंटमध्ये कुणीही येणार नाही. म्हणजे तो काय राहणार? एम्प्टी सेट किंवा त्याला आपण काय म्हणतो? फाय. सो विच सेट इज एम्प्टी सेट? ऑप्शन ए. इवन प्राईम माहिती आहे आपल्याला, याच्यामध्ये 2 येतोय. मंथ ऑफ अन इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग डे लेस दॅन 30. इथे डे पाहिजे होतं, डे. तर ते मंथ तुम्ही लिहू शकता. आणि एक्स इज अन इंटीजर -1 आणि 1 मधला इंटीजर. तर लक्षात घ्या ही नंबर लाईन आहे, इथे 0, इकडे -1 आणि इकडे 1. तर -1 पेक्षा मोठा 0 आणि 1 पेक्षा लेस पण 0. म्हणजे याच्यामध्ये कोण येणार? 0 येणार. म्हणजे एक इलिमेंट येतोय 0. तर हा सुद्धा एम्प्टी नसणार आहे. मग राहिला कोण? ऑप्शन ए. जसं की मी सांगितलं त्याच्यामध्ये कुणीही कॉमन पॉईंट येत नाही. ऑप्शन ए जो आहे ते आन्सर तुम्ही परत येतात. सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. ओके, हे 6 1 झालं. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर गिवन क्वेश्चन. तो एमसीक्यू सारखाच क्वेश्चन आहे. 4 ऑप्शन दिलेले असणार आहेत. त्यातला तुम्हाला करेक्ट ऑप्शन क्वेश्चन नंबर 1 सारखाच आहे. विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज अ सेट? कलर्स ऑफ रेनबो, टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस, रिच पीपल इन द विलेज, इझी एक्झाम्पल इन बुक. आता इथे बघा, टॉल ट्रीज म्हणजे साधारण टॉल असण्यासाठी किती हाईट पाहिजे, तर ते इथं काही दिलेलं नाहीये. त्यामुळे टॉल ट्रीज कन्फर्म आपल्याला सांगता येणार नाही. कारण टॉल मध्ये मिनिमम किती हाईट पाहिजे ते सांगितलेलं नाही. त्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल होईल. इझी एक्झाम्पल इन द बुक. मॅथमॅटिक्स मधले काही एक्झाम्पल काही जणांना इझी वाटतील, काही जणांना डिफिकल्ट वाटतील. एक्झॅक्टली इझी आपल्याला सांगता येणार नाही. रिच पीपल इन द विलेज, ऍटलिस्ट त्यांची वेल्थ संपत्ती किती आहे मग त्यांना रिच म्हणायचं. तर हे इथं काही कन्फर्म होत नाही. ऍक्युरेटली आपण सांगत नाही हु इज रिच. कारण मिनिमम किती वेल्थ त्यांच्याकडे संपत्ती असली पाहिजे. तर ते इथं क्लिअर होत नाही. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन कॅन्सल होतो. बट आपण सगळेजण जे कलर्स ऑफ रेनबो आहेत ते आपण मात्र सांगू शकतो कन्फर्मली. ओके, त्यामुळे कलर ऑफ रेनबो हे काय करेक्ट आन्सर आहे की त्याचा आपल्याकडे नेम्स आहेत. तर कमेंट सेक्शन मध्ये कलर्स ऑफ रेनबो जे आहेत ते कमेंट करा, बघूया कोण सगळे कलर सांग. ऑप्शन ए इज अ करेक्ट. कलर्स ऑफ रेनबो ते आन्सर तिथे लिहा. ऑप्शन आणि त्याचा पुढचा आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू? एन मध्ये कोण येणार आहे? तर एन मध्ये येणार आहे नॅचरल नंबर, दॅट इज 1 2 3 4. आणि डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय? होल नंबर, म्हणजे 0 1 2 3 4 आणि पुढचे सगळे 1 2 3 4 अँड नेक्स्ट सो ऑन. सो ह्या दोघांचा इंटरसेक्शन, इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन.
तर ह्यांच्यामध्ये कॉमन कोण आहे 1 2 3 4 अँड सो ऑन. तसंच इकडचा 1 2 3 कारण 0 दोघांमध्ये नाही आहे, बाकी सगळे नंबर दोघांमध्ये 1 2 3 4 अँड सो ऑन. म्हणजे दोघांमध्ये नॅचरल नंबर्सच काय आहेत, कॉमन आहेत. त्यामुळे आपण काय म्हणणार, इथं हवं तर मी लिहितो n इंटरसेक्शन, म्हणजे थोडं एक्सप्लेन करण्यासाठी लिहितो n इंटरसेक्शन डब्ल्यू. तर n मध्ये 1 2 3 4 अँड सो ऑन, इंटरसेक्शन डब्ल्यू मध्ये 0 1 2 3 4 अँड सो ऑन. 1 पासूनचे सगळे पुढच्या दोघांमध्ये कॉमन आहेत, फक्त 0 नाही आहे त्याच्यात. त्यामुळे 1 2 3 4 5 हे सगळे जे नंबर येतात त्याच्यातले, तर ऑप्शन ए त्याच्यामध्ये करेक्ट आहे. आता इथं 4 लिहिलं नाही, पण सो ऑन लिहिलं म्हणजे पुढे 4 असणार आहे. ओके, त्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट याच्या बाबतीत. आता इथे एक्स इज द लेटर इन द वर्ड इंडिया, तर खालीलपैकी सेट कोणता येणार आहे. सो पी इज इक्वल टू, आता इंडियामध्ये आय येणार पहिल्यांदा, एन डी. आता परत आय रिपीट होते, सेटमध्ये रिपीटेशन घ्यायचं नाही, त्यामुळे डी आणि ए. आय जो रिपीट होतोय त्याच्यात तो डबल घ्यायचा नाही त्याच्यात, म्हणजे आय एन डी ए. तर ऑप्शन बी काय येणार आहे, आय एन डी ए हा करेक्ट आहे. ओके, नाउ नेक्स्ट वन. If t is equal to 1 2 3 4 5 and m is equal to 3 4 7 8, then t union m, t union m, t आणि m एकत्र करायचे. टी मध्ये कोण आहेत 1 to 5, आणि दोघांमध्ये आधी कॉमन बघा 3 4 3 4, तर दोघांमध्ये कॉमन आहे. तर कॉमन रिपीट करायचे नाहीत, एकदाच राईट डाऊन करायचे. म्हणजे बघा 1 पहिला टी लिहूया, 1 2 3 4 5. आता परत इथे 3 4 आहेत, तर ते परत राईट डाऊन करायचे नाहीत, म्हणजे 7 and 8. म्हणजे 1 2 3 4 5 7 and 8, त्याच्यामध्ये 6 नाही आहे. तर कुठला येणार, ऑप्शन सी 1 2 3 4 5 7 and 8. ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, ऑप्शन सी लिहा त्याच्यामध्ये. तर इथे क्वेश्चन नंबर 1 कम्प्लीट होतं. आता क्वेश्चन नंबर 1 and 2 कम्प्लीट होतं. सो क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3, आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश, 43 पर्सन स्पीक फ्रेंच. टोटल 100 पर्सन्स आहेत, त्यातले 72 पर्सन जे आहेत स्पीक इंग्लिश अँड 43 पर्सन स्पीक फ्रेंच. Each one out of 100 person speak at least one language. Out of 100 person, प्रत्येक पर्सन कुठली ना कुठली तरी लँग्वेज बोलतोय, म्हणजे एकतर इंग्लिश और फ्रेंच, या दोन्हीपैकी एक तरी लँग्वेज तो बोलतोय. Each one out of 100 speak at least one language. Then how many only speak English? Or how many speak only English? इंग्लिश फक्त बोलणारे किती आहेत? How many speak only French? फ्रेंच बोलणारे किती आहेत फक्त? How many of them speak English and French both? दोन्ही इंग्लिश आणि फ्रेंच बोलणारे किती आहेत? तर लेट ए बी द सेट ऑफ पर्सन स्पीक इंग्लिश. ए हा कुणाचा सेट आहे? सेट ऑफ पर्सन्स हू स्पीक इंग्लिश. इंग्लिश स्पीकिंग करणारे किती आहेत? 72. So number of A is equal to 72. B be the set of persons speaking French. फ्रेंच बोलणारे किती आहेत? 43 persons speak French. म्हणजे किती येणार ते? 43. नंबर ऑफ बी. आता बघा इथे एक कंडिशन दिलेली आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये पण, ॲज आउट ऑफ 100 पर्सन इच वन स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज. एक तरी लँग्वेज प्रत्येक जण बोलतोच. त्यामुळे टोटल जे 100% आहेत, म्हणजे काही इंग्लिश बोलणारे असतील, काही फ्रेंच बोलणारे असतील, तर दोन्ही मिळून टोटल किती असणार आहेत? 100. कारण एकही असा नाही आहे की जो एकही लँग्वेज त्यातली येत नाही, असा कोणीही नाही आहे. त्यामुळे दोन्ही मिळून काय असणार आहे? ए युनियन बी इज इक्वल टू 100. ना आपल्याला ए इंटरसेक्शन बी हा फाइंड आउट करायचा. तर आपण फॉर्म्युला कसा लिहिणार? नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो ए युनियन बी ची व्हॅल्यू किती आहे? 100. तो ती पुट करूया 100. नंबर ऑफ ए किती आहे? 72. नंबर ऑफ बी आहे 43 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, हे आपल्याला फाइंड आउट करायचं. आता याच्यात एक इंटरचेंज करूया. हा मायनस आहे तो इकडे येऊन काय होईल? प्लस होईल. म्हणजे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, त्याचं मायनस साईन निघून जाईल. हे जे मायनस आहे ते इकडे येऊन प्लस झाला, म्हणजे पॉझिटिव्ह झाला तो. आता 100 काही नाही म्हणजे प्लस आहे, तो इकडे येऊन काय होईल? मायनस, म्हणजे 72 प्लस 43 मायनस 100. सो व्हॉट इज नंबर ऑफ ए युनियन ए इंटरसेक्शन बी? हे इंटरचेंज केलं, याला इकडे आणलं, याला इकडे आणलं. तर पहिल्यांदा ह्या दोन्हीची जर ऍडिशन केली, म्हणजे 72 प्लस 43, तर ते आन्सर किती येणार? 3 प्लस 2 5.
7 + 4 11. त्यातून किती मायनस करायचे? 100. म्हणजे किती राहणार? 15. सो इंटरसेक्शन म्हणजे काय? दोघांमध्ये कॉमन असणार आहे. देअरफॉर 15 person speak both इंग्लिश अँड फ्रेंच. शॉर्ट मध्ये लिहितो मी. सो इंटरसेक्शनचा अर्थ काय? दोन्ही मध्ये असणार. सो 15% स्पीक बोथ इंग्लिश अँड फ्रेंच. सो लास्ट वन जे आहे, हाऊ मेनी स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ, तर त्याचा आन्सर आपल्याला मिळालं. त्याचा आन्सर किती आहे? 15 आहे. सो हे नोट करा. आता आपल्याला आणखीन एक फाइंड करायचं आहे, नंबर ऑफ पर्सन्स हु स्पीक ओनली इंग्लिश. आता ए मध्ये इंग्लिश बोलणारे आहेत, पण त्यातले काही फ्रेंच बोलणारे सुद्धा आहेत. फक्त आपल्याला आन्सर काय काढायचे की फक्त इंग्लिश बोलणारे किती आहे. तर काय केलं आपण? नंबर ऑफ ए, नंबर ऑफ पर्सन स्पीक इंग्लिश किती आहेत? 72. तर त्याच्यामध्ये समजा हे इंग्लिश आणि इथे बी सेट जो आहे तो फ्रेंच आहे, फ्रेंच बोलणार आहे. तर दोघांमधले काही कॉमन असते. तर नुसते तुम्हाला ए पाहिजे असेल तर त्यातनं ए इंटरसेक्शन बी काय करावं लागेल? मायनस करावा लागेल. म्हणजे 72 हा जर पार्ट काढला तर हा जो डॉटेड दाखवला तो फक्त काय असणार आहे? ओनली सेट ए, म्हणजे फक्त इंग्लिश बोलणारे त्याच्यात असतील. त्यामुळे हा कॉमन पार्ट काढून टाकायचा. कॉमन पार्टलाच आपण काय म्हणतो? ए इंटरसेक्शन बी. 72 मायनस ए इंटरसेक्शन बी म्हणजे किती येणार? 15. तर 72 मायनस 15 जर का आपण हे केलं तर ते येणार आहे 12 मायनस 5 दॅट इज 7 अँड 6 मायनस 1 that is 5, that is 57. So number of persons who speak only English किती येणार आहे? 57. Now next one, number of persons who speak only French. तर फ्रेंच मध्ये सॉरी नंबर ऑफ बी घ्यावं लागणार आहे. तर फ्रेंच बोलणाऱ्यांचा सेट कुठला? बी आहे. ओके, हा. आणि काही कॉमन आहेत. तर हे याच्यात सुद्धा जर कॉमन काढून टाकले तर फक्त कुठला पार्ट राहणार आहे? तर पर्सन्स हू स्पीक ओनली फ्रेंच हा पार्ट. त्यामुळे नंबर ऑफ बी आहे 43. त्याच्यामधनं कॉमन काढून टाकायचे, म्हणजे दोन्ही जे बोलणारे आहेत ते काढून टाकायचे त्याच्यातनं. आणि मग 43 मायनस 15 केलं तर ते येणार आहे 8 and 3 minus 2 is 3 minus 1 is 2. So 28. So number of persons who speak only French is how many? 28. So हे सगळे आन्सर नोट करा. नंबर ऑफ पर्सन हु स्पीक ओनली इंग्लिश पहिला पार्टचा आन्सर 57. हे परत सगळे खाली लिहा. नंबर ऑफ पर्सन हु स्पीक ओनली फ्रेंच दॅट इज 28 अँड 15 पर्सन स्पीक बोथ इंग्लिश अँड फ्रेंच. सो हे थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपण मिळवलं. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Now question 4, 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pradnya on the occasion of tree plantation week. Okay, पार्थने किती ट्री प्लांट केलेले? 70 आणि प्रज्ञाने 90. आउट ऑफ दिस 25 trees were planted by both of them together. आता याच्यातलेच दोघांनी काय केलेले आहेत? एकत्रित केलेले आहेत प्लांटेशन. दोघांनी मिळून एकत्र काम केले. यापैकीच हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा? तो कॉम्बिनेशन दोघांनी मिळून किती केलेले आहेत? कारण कॉमन त्याच्यामध्ये 25 आहे. लेट ए बी द सेट ऑफ ट्रीज प्लांटेड बाय पार्थ अँड बी. ए हा कोणाचा सेट आहे? ट्री प्लांटेड बाय पार्थ अँड बी इज अ सेट ऑफ ट्रीज प्लांटेड बाय प्रज्ञा. सो पार्थने किती ट्रीज प्लांटेड केले? 70 आणि 90 ट्रीज वेअर प्लांटेड बाय प्रज्ञा. सो प्रज्ञा नंबर ऑफ बी किती येणार? 90. आता दोघांनी कॉमन 25 ट्रीज वेअर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम. तो किती येणार? 25. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ. फक्त पार्थने केलेले, फक्त प्रज्ञाने आणि दोघांनी मिळून केलेले ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला वापरायचा. सो नंबर ऑफ ए आहे 70 प्लस नंबर ऑफ बी 90, ए इंटरसेक्शन बी म्हणजे 25. Okay, so 70 plus 90, 0 plus 0, 0, 160 minus 25 is equal to, so number of A union B, 160 minus 25. Okay, carry a 5, 10 minus 5 is 5, 5 minus 2 is 3 and 1. So 135.
So 135, so final answer लिहायचं 135 trees were planted by Parth or वापरायचं अँड नव्हे, अँड म्हणजे कंपल्सरी दोघांनी कॉमन, तर और म्हणजे काही पार्थ असतील काही प्रज्ञा आणि दोघांनी मिळून सुद्धा हे सगळे त्याच्यात घ्यायचे. प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. ओके, दॅट इज 135 ट्रीज प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. सो क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 5. Now next question number 5. If number of A is equal to 20, number of B is equal to 28, number of A union B is 36, then what is number of A intersection B? तो अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे. तर काय करणार आपण, नंबर ऑफ A युनियन B चा फॉर्म्युला लिहिणार. तो काय आहे, नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. हा लिहिलाय, त्याला आपण फॉर्म्युला म्हणू. आता व्हॅल्यू पुट करूया. नंबर ऑफ A युनियन B त्याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 36 प्लस नंबर ऑफ ए, नंबर ऑफ ए आहे 20 प्लस नंबर ऑफ बी 28 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फाइंड आउट करायचा आपल्याला, त्यामुळे त्याचे ऍज इट इज लिहूया नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हा इथे मायनस आहे, तर याच्याकडे येऊन काय होईल, प्लस होईल. म्हणजे याचं जे निगेटिव्ह साईन आहे ते इकडे येऊन काय होईल, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे हे असं राहील नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि हा जो प्लस 36 आहे, काही नाही म्हणजे त्याचा साईन प्लस आहे, तर तो इकडे येऊन काय होईल, मायनस होईल. ओके, तो मायनस 36. काय केलं, हा मायनस इकडे येऊन काय झाला, प्लस, आणि प्लस 36 इकडे येऊन काय झाला, मायनस. आता ह्या दोघांच्या आधी ऍडिशन करूया. सो 20 प्लस 28 दॅट इज 48. सो 48 मायनस 36. सो नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 8 minus 6 2 4 minus 3 1. So what is number of A intersection B? That is 12. So अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट मधलं क्वेश्चन नंबर 1 to 5 ओके 1 to 5 जे आहेत ते बघितले. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत ते बघू. ओके, थँक्यू.